आपला इनर व्हॉइस आपण ऐकतो की मला काय पाहिजे, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, मला काय प्राप्त करायचं आहे, माझं सॅटिस्फॅक्शन कशामध्ये आहे. सक्सेसची डेफिनेशन प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. एक बिझनेसमॅनला बिझनेस इन्क्रीज करण्यामध्ये, ग्रोथ करण्यामध्ये सक्सेस वाटू शकेल. एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळवण्यामध्ये सक्सेस वाटू शकेल. एखादा कमी बुद्धीवाला विद्यार्थी त्याला तर पास आउट झालं तरी त्याला छान वाटेल, समाधान वाटेल. आणि म्हणजे प्रत्येकाचं समाधान किंवा सॅटिस्फॅक्शनची डेफिनेशन किंवा सक्सेसची डेफिनेशन वेगळी वेगळी आहे. आणि म्हणून जसं स्पिरिच्युअल पर्सनला एखाद्या हायर स्टेजवरती जाणं, पूर्ण निर्विकल्प होणं किंवा खूप मेडिटेट होणं याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन असेल किंवा सफलता असेल. म्हणजे व्यक्तिपरत्वे सक्सेसची डेफिनेशन बदलणारी आहे. एखाद्या व्यक्तीला ज्याच्यामध्ये सक्सेस वाटतं तेच माझं सक्सेस असेल असं नाही, लक्षात घ्या. सक्सेसपेक्षाही सॅटिस्फॅक्शन इज मोर इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. आत्मसमाधान मिळणं, आत्मसंतुष्टी असणं, आत्मतृप्ती असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर सगळं काही आहे, सगळं काही करतोय, आर्थिक स्थिती चांगली आहे, संबंध चांगले आहेत, बिझनेस चांगला आहे, इन्कम सोर्स चांगला आहे, रिलेटिव्ह चांगले आहेत, पण मन कुठेतरी डिस्टर्ब आहे, मन स्टेबल नाहीये, शांत नाहीये, स्थिर नाहीये आणि बऱ्याच गोष्टींमध्ये बुद्धी भटकते. मग अशा वेळेस त्या बाकीच्या गोष्टींचं सुद्धा काही रिअलायझेशन आपण घेऊ शकत नाही किंवा अनुभूती करू शकत नाही.